झिरवाळांच्या पाठोपाठ सुनील तटकरे यांनी सुद्धा आता जलजीवनाच्या अपयशावर बोट ठेवलं। डीपीआर बनवण्यात चुका झाल्याने अपयश आले। 25 वर्षात वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार केला नाही असं तटकरे यांनी म्हटलं। नरहरी झिरवाळ यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सुद्धा जलजीवन मिशन योजनेच्या अपयशावर बोट ठेवलं। या योजनेचा डीपीआर बनवताना झालेल्या चुकांकडे त्यांनी लक्ष वेधलं। डीपीआर बनवणाऱ्या यंत्रणांनी पुढच्या 25 वर्षात वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार केला नाही, त्यामुळे हे अपयश आल्याचं तटकरे यांनी म्हटलं। मात्र आता यात सुधारणा करण्याच्या दृष्टीने केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचं देखील तटकरे यांनी सांगितलं। कॅपॅसिटर तुमचे बसवा, ग्रामपंचायत बसवल किंवा शेजारी सोलर प्लांट लगेच बसवा, त्याच्या निधीची तरतूद कुठून करायची, काय करायचं ते आपण ठरवू। परंतु आत्ताच्या मितीला जलजीवन हे तसं फेल योजना आहे, हे मी सुद्धा मान्य करतो का त्याचं ज्या गाईडलाईन आहेत त्याच त्यावेळेला केंद्रानं ज्या बनवल्या त्या कशा बनवल्या, कोणी बनवल्या त्याचं काय आपल्याला सांगता येणार नाही। पण आज केंद्रसुद्धा मान्य करतं का बाबा त्या योजना चुकीच्या पद्धतीनं झाल्यात, म्हणून पुन्हा त्याचं रिवाईज करण्याचं, पण रिवाईज करणं म्हणजे वर्ष 2 वर्ष जातील, काय होईल सांगता येत नाही। म्हणून आजचा प्रश्न मिटवण्याच्या दृष्टीनं जेवढा होईल तेवढा प्रयत्न मी स्वतः सांगितलं का ट्रान्सफॉर्मर बसला नसेल तर दुसरा कुठला असेल त्याच्यावरून तुम्ही टॅप करा आणि त्या लोकांना पाणी। दुर्दैवाने याचा डीपीआर तयार करणाऱ्या ज्या यंत्रणा त्यावेळेला नेमण्यात आल्या त्यांनी वास्तव त्याची प्रत्यक्षात पाणी न करता काही ठिकाणची अंदाजपत्रक तयार केली आणि त्याच्यामुळेच अनेक ठिकाणी पुढच्या 25 वर्षाची लोकसंख्या गृहीत धरून जितकी पाण्याची साठवण टाकी पाहिजे, पाईपलाईन पाहिजे, किती खोदली गेली पाहिजे याचा विचार न करता काही ठिकाणचे डीपीआर बनले गेले। त्याच्यामुळे हे सगळं अपयशी झालेलं आहे।